पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांच्या समोर एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा। शिंदेंनी महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम केलं, विरोधकांचा हल्लाबोल। गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही। फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण। संकुचित विचारांमधून टीका करणं योग्य नसल्याचं म्हणत विरोधकांना फटकारलं। अमित शहांसमोर शिंदेंनी लाचारी स्वीकारली आहे। संजय राऊत यांचा हल्लाबोल। शिंदेंकडून महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम, पटोलेंची टीका। तर शिंदेंना आता केमचो म्हणायचं का, आव्हाडांचा टोला। मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडी यांचं राज ठाकरेंना चॅलेंज। तर ऍक्शनला रिॲक्शन मिळणारच, मनसेची प्रतिक्रिया। एबीपी माझावरील कार्यक्रमामध्ये देखील केडी यांचा मराठी द्वेष कायम। मी हिंदी किंवा इंग्रजीमधूनच बोलणार। केडी या आडमुठ्या आणि हेकेखोर भूमिकेवर ठाम। मराठी भाषेवरून कुणालाही मारहाण करणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। मीरा रोडमध्ये मनसेकडून तर ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठीवरून मारहाण। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचंय, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू। भाजप आमदार परिणय फुकेंकडून ठाकरेंना डिवचणारी कविता। विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांसाठी आभार सभा घेण्याचा खोचक सल्ला। बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, कवितेमध्ये उल्लेख। नाशिक जिल्हा बँकेच्या सभेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची। कर्जवसुलीच्या सामोपचार योजनेला विरोध। कर्जमाफी केव्हा मिळणार, शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांना सवाल। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणण्यासाठी मंजुरी। शिंदेंच्या विरोधात केलेल्या कवितेवरून अडचणीत वाढ। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होण्याची शक्यता। चालू महिन्यापासूनच लागू होणार महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली तर महागाई भत्ता 55%वरून 59% जाणार। पुण्याच्या कोंढव्यामध्ये डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवरती अत्याचार। पोलिसांकडून एका आरोपीला बेड्या। आरोपी हा मुलीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर। बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस 5 लाख महिलांना वाटणार। कव्हरवरती राहुल गांधी यांचा फोटो असलेले सॅनिटरी नॅपकिन। महिलांना लाडकी बहीणसारख्या योजनेमधून देणार महिन्याला 2,500 रुपये।